अभिषेक घोसाळकर प्रकरणातील ट्विस्ट वाढतच चाललाय। आता एक मोठा गौप्यस्फोट अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांनी केलाय। त्या दिवशी फक्त अभिषेक घोसाळकरांची हत्या होणार नव्हती, तर अजून एक व्यक्ती मारेकऱ्याच्या टार्गेटवर होती असा धक्कादायक खुलासा तेजस्वी घोसाळकरांनी केलाय। कोण होती ती व्यक्ती? का होती मारेकऱ्याच्या टार्गेटवर? काय आहे या प्रकरणातील नवीन ट्विस्ट? शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे सगळा महाराष्ट्र हादरला होता। या प्रकरणी आता त्यांचे वडील विनोद घोसाळकर, त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप केले आहेत। त्या दिवशी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येसोबत आणखी एक हत्या होणार होती असा धक्कादायक खुलासा तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे। कोण होती ती व्यक्ती? तर खुद्द तेजस्वी घोसाळकर। 8 फेब्रुवारीला मॉरिसनं फक्त अभिषेकलाच नाही तर मला सुद्धा बोलावलं होतं, पण मला वेळ झाल्यानं अभिषेकनं मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं असा खुलासा तेजस्वी घोसाळकरांनी केलाय। म्हणजेच जर त्या दिवशी तेजस्वी घोसाळकर मॉरिसच्या बोलावण्यावर गेल्या असत्या तर त्यांची सुद्धा हत्या झाली असती। एक नाही तर 2 जणांना संपवण्याचा प्लॅन मॉरिसनं आखला होता असा आरोप अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी केला आहे। बरं, इतकंच नाही तर या प्रकरणात तिसरा व्यक्ती इन्व्हॉल्व होता असा दावा सुद्धा तेजस्वी घोसाळकर आणि अभिषेक घोसाळकरांचे वडील विनोद घोसाळकर यांनी केला आहे। अभिषेक यांच्यावर गोळ्या कुणी घातल्या हे दिसत नाही, मॉरिसनं स्वतःवर गोळ्या घातल्या हेही सीसीटीव्ही मध्ये दिसत नाहीये। त्यामुळेच तिसरा व्यक्ती तिथे कोण होता असा सवाल उपस्थित करत याबाबत सखोल तपासाची मागणी विनोद घोसाळकरांनी केली आहे। पोलिसांना त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज दिलं आहे, सगळे पुरावे दिले आहेत। हत्येच्या ठिकाणी अमरेंद्र मिश्रा आणि मेहुल पारेख नावाच्या व्यक्ती सुद्धा उपस्थित होत्या। मॉरिसनं ज्या पिस्तुलानं गोळ्या झाडल्या त्याच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी मॉरिस सोबत मिश्रा सुद्धा होता, पण त्याबद्दल तपास झालेला नाहीये। आम्ही जी कलम लावण्याची मागणी केली होती ती मान्य केली नाही असा आरोप सुद्धा विनोद घोसाळकरांनी केला आहे। तर हा एक कट आहे। 40 दिवस होऊन सुद्धा चार्जशीट दाखल झाली नाहीये। पोलीस यंत्रणा कुणाच्या तरी दबावाखाली काम करते, त्यामुळेच तपास यंत्रणा बदलून देण्याच्या मागणीसाठी आम्ही हायकोर्टात बुधवारी याचिका दाखल करणार आहोत। या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं सुद्धा घोसाळकर म्हणालेत। अशा प्रकारे नवीन ट्विस्ट अँड टर्न घोसाळकर प्रकरणात येत आहेत, नवीन खुलासे होत आहेत। पोलिसांवरच घोसाळकर कुटुंबियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। अशात पोलीस तपासात आणखी काय समोर येतं? सोबतच घोसाळकरांच्या मागणीनुसार हे प्रकरण सीबीआय कडे जातं का हे पाहावं लागेल। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।